नमस्कार मंडळी, शिल्पा किचनमध्ये तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड बासुंदी. ही बासुंदी खायला तर खूप छान लागतेच, पण दिसायलाही तितकीच सुरेख दिसते आणि एकदम कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत एकदम दाटसर अशी बनून तयार होते. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी चालू करण्याआधी तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेन की जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. इथं मी 700 मिली दूध घेतले, अर्धा चमचा वेलची पावडर, काजू बदामाचे तुकडे, 2 चमचे कस्टर्ड पावडर आणि पाऊण वाटी साखर. तर चला आपण गॅस ऑन करूयात. बासुंदी बनवण्याकरता मी इथं पसरट कढई घेतली आहे. बासुंदी बनवण्याकरिता कधीही पसरट भांडं वापरावे, म्हणजे दूध उतू जात नाही. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात थोडंसं पाणी घालू शकता, म्हणजे दूध तळायला लागणार नाही. स्टीलचं वगैरे भांडी वापरत असाल तर ह्यात अगदी थोडंसं पाणी घाला तुम्ही यात, म्हणजे दूध चिकटणार नाही तळाला. आता हे दूध आपण गरम करायला ठेवूयात. याला आपण एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची. दूध आता आपण हे गरम करायला ठेवले, आपण ही उकळी यायची वाट बघायची. आता थोडीशी साय दिसायला लागली आहे, म्हणजे दूध आता बघू शकता तुम्ही. आता दूध वरती यायला लागले, म्हणजे हे दूध आता गरम बऱ्यापैकी झाले. याला मी थोडंसं ढवळून घेते आणि हे आपण एकदम सतत ढवळत एक 4 ते 5 मिनिट बारीक किंवा मध्यम गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे. दूध आपण इथं कच्चे वापरले होते, त्यामुळे आपण हे एकदम बारीक गॅसवर किंवा मध्यम ठेवला तरी चालेल. छान असं हे शिजवून घ्यायचं आहे, पण मोठा गॅस करू नका, नाहीतर दूध उतू जाण्याची शक्यता जास्त असते. आता मी याला सतत ढवळत 4 ते 5 मिनिट शिजवून घेणार आहे. मी याला सतत अधूनमधून ढवळत राहणार आहे, बघत असाल तुम्ही. हे दूध काय आपण आटवायचं नाही, फक्त याचा कच्चेपणा जाईपर्यंत एक 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. असं ढवळल्याने तळाला चिकटणार नाही. आता बऱ्यापैकी दूध शिजले. आता बऱ्यापैकी दूध आपलं इथं शिजलं आहे. मी आता यात थोडंसं दूध एक अर्धी वाटी थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे. आपण एक साईडला ठेवून बघत असालच तुम्ही. आता या स्टेजला आपण काजू बदामाचे तुकडे घालूया. आता हे पण आपण 1-2 मिनिट छान दुधात असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याला थोडासा मऊपणा येतो. आता आपण यात साखर घालणार आहोत. सगळीच साखर घालते मी यात. पाऊण वाटी साखर घेतली होती, सगळीच घातली. आता हे थंड झालेलं दूध आपण या कस्टर्ड पावडरमध्ये घालून हे छान मिक्स करून घेणार आहोत.
कस्टर्ड पावडर आपल्याला कोणत्याही दुकानात इझिली मिळतेच. हे छान असं आता पण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कधीही कस्टर्ड पावडरमध्ये दूध घालताना थंडच घालायचं, गरम अजिबात घालायचं नाही, नाहीतर त्याची गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते. आता हे आपण यात थोडंसं घालून घेऊया आणि छान असं याला ढवळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही लगेचच कसं याला घट्टपणा यायला सुरुवात झाली. आता सगळ्यात शेवटी जाणार आहे वेलची पावडर. हे पण आपण आता छान मिक्स करून घेऊया. इथं मी छान मिक्स करून ढवळून घेतले. आता आपण गॅस बंद केला तरी चालेल. खूप दाटसर आणि सुगंधित आपली इथं बासुंदी तयार झाली आहे. फक्त 10 मिनिटातच बनवून तयार होते ही बासुंदी. तुम्ही पण अशी बासुंदी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि याचं टेक्स्चर तर बघू शकताय तुम्ही किती जबरदस्त आले. आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.